एका घनदाट जंगलात जेथे पवित्र नैमिषाची झाडे उंच उभी होती, तेथे वशींचा एक गट त्यांचे 12 वर्षांचे यज्ञ पूर्ण करण्यासाठी जमला होता. त्यापैकी कुलपती म्हणून ओळखला जाणारा सौनक होता, ज्याने अनेक ज्ञानी पुरुषांना या पवित्र विधीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. जेव्हा ते चिंतनशील शांततेत बसले होते, पानांच्या सौम्य गर्जनेने आणि पक्ष्यांच्या मुखकिल्याने वेळलेले होते, तेव्हा लोमारिसनाचा मुलगा उग्रसवा नावाचा एक तरुण त्यांच्या आश्रमात आला. उग्रसव किंवा तो ज्याला सोती म्हणूनही ओळखला जात असे, त्याने वशीच्या महान बलिदानाची माहिती ऐकली होती आणि त्याला आदरांजली वाहण्यासाठी आला होता. तो एक कुशल कथाकार होता, पुराणामध्ये पारंगत होता आणि त्याने दूरदूरचा प्रवास केला होता आणि प्राचीन वीर आणि देवाच्या कथा सामायिक केल्या होत्या. जेव्हा तो मेळाव्याच्या जवळ पोहोचला, तेव्हा त्याने खाली झुकले. त्याच्या जोडलेल्या हातांनी या आदरणीय पुरुषाबद्दल आदर दर्शविला. स्वतःची विनम्रता आणि ज्ञान ओळखून वशींनी त्याचे मनापासून स्वागत केले. त्यांनी त्याला त्याच्या प्रवासाबद्दल आणि त्याने आपला वेळ कुठे घालवला याबद्दल विचारले आणि स्वतीने त्याच्या प्रवासाच्या कथा सांगण्यास सुरुवात केली. त्याने महाभारत महाकाव्याची रचना केलेल्या महान कृष्णद्वय पायमदक आणि राजा जन्मेजयच्या सर्प यज्ञात वैसानपानाने त्याचे पठण कसे केले याबद्दल सांगितले. स्वतीचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशीच्या सौम्य वाऱ्यासारखे होते, यात त्यांच्याबरोबर प्राचीन काळातील ज्ञान होते. त्याने कुरु आणि पांडू यांच्यातील युद्धाबद्दल आणि या त्यांनी पुरुषांना आदरांजली वाहण्यासाठी तो कसा आला होता याबद्दल सांगितले. वशी लक्षपूर्वक ऐकत होते, त्यांचे डोळे कुतूहलाने चमकत होते. जसे स्वतीने विचारले की त्यांना पुराणातील कथा ऐकायच्या आहेत, काशींपैकी एकाने उत्तर दिले की त्यांना व्यासाने लिहिलेले पवित्र ग्रंथ भरत ऐकण्यात विशेष रस आहे, ज्यामध्ये जगाचा इतिहास आणि महान वीरांची कृत्ये आहेत. त्यांनी राजा जन्मेजयच्या सर्प यज्ञात वैसानपायनाने त्याचे पठण केल्याचे ऐकले होते, परंतु त्यांना अधिक ऐकायचे होते. स्वती हसला, त्याचे डोळे उत्साहाने चमकले. तो सृष्टीच्या दंतकथेबद्दल एका शक्तिशाली अंड्यातून विश्वाचा जन्म कसा झाला आणि ब्रह्मा शाश्वत सर्व सृष्टीचे मूळ कारण म्हणून कसे उदयास आले याबद्दल बोलू लागला. या अंड्यातून प्रजापती, देवी, देवता आणि पहिले मानव आले. स्वती बोलत असताना त्यांच्या भोवती जंगल जिवंत होत असल्यासारखे वाटत होते. झाडं वाऱ्यात हळुवारपणे हलत होती आणि पक्षी मधुर गाणे गात होते. वशी लक्षपूर्वक ऐकत होते. जगाची रचना करणाऱ्या प्राचीन वीर आणि देवाबद्दल ऐकून त्यांचे मन आश्चर्याने विस्तारत होते आणि म्हणून त्यानंतरच्या पिढ्यांबद्दल विश्वाचा जन्म कसा झाला, त्याचा विकास कसा झाला आणि अखेरीस त्याचा अंत कसा झाला याबद्दल बोलताना स्वतीने आपली कथा पुढे चालू ठेवली, ज्याचा पुन्हा जन्म झाला. ज्ञानी ऋषींच्या एका मेळाव्यात त्यांच्यापैकी एकाने स्वतःचा मुलगा स्वती याला सामंत पंचकाची कथा सांगण्यास सांगितले, जो अनेकांचा पूज्य प्रदेश आहे. स्वतीने आपल्या कथेची सुरुवात रागाच्या भरात क्षत्रिय जमातीचा नाश करणाऱ्या महान योद्धा रामाच्या कथेने केली. जसे त्याने वर्णन केले ते दृश्य एका जिवंत चित्रासारखे उघड झाले. क्षत्रियांच्या वधामुळे निर्माण झालेल्या रक्ताच्या तलावांमध्ये राम उभा होता. कसं त्याचे पूर्वज त्याच्या समोर आले आणि त्यांनी त्यांच्या पूर्वजाबद्दल आणि त्याच्या शौर्याबद्दल त्याच्या श्रद्धेची प्रशंसा केली. त्यांनी रामाला एक वरदान दिले आणि विचारले की त्याला सर्वात जास्त काय हवे आहे. नम्रतेने रामाने रागाने केलेल्या पापासाठी क्षमा मागितली आणि तलावांना पवित्र तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध करण्यास सांगितले. पित्याने त्याची इच्छा मान्य केली आणि रामाला आश्वासन दिले की तो त्याच्या अपराधातून मुक्त होईल. ते बोलत असताना तलावाच्या सभोवताचा प्रदेश सामंत पंचक म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्ञानी लोकांनी घोषित केले की प्रत्येक देशाला काही परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण नाव मिळाले पाहिजे, ज्याने त्याला प्रसिद्ध केले आणि त्यामुळे सामंत पंचकाची कथा पसरू लागली. अनेक वर्षे उलटून गेली आणि हा प्रदेश पुन्हा एकदा मोठ्या घटनांचा साक्षीदार झाला. द्वापर आणि कलियुगादरम्यान सामंत पंचक येथे कौरव आणि पांडवांच्या सैन्यात भीषण लढाई झाली. लढण्यासाठी उत्सुक असलेल्या 18 अश्वहिनी सैनिकांनी त्या पवित्र भूमीवर जमवाजमव केली. शेवटीने ऋषींना अश्वहिनी कशी तयार होते ते समजावून सांगितले. एक गज, एक हाती, 5 पायदळ सैनिक आणि 3 घोडे यांनी पट्टी तयार केली. 3 पट्ट्यांनी सेना मुख बनवले आणि अशीशी लढाई 10 दिवस चालली, ज्यात भीष्म शौर्याने लढला. त्यानंतर द्रोण, कर्णस आले आणि इतर लढले. दुर्योधन आणि भीम यांच्यातील चकमक विशेषतः भीषण होती. 2 योद्ध्यांमध्ये युद्धाच्या पराक्रमाच्या नेत्रदीपक प्रदर्शनात मारहाणीची देवाणघेवाण झाली आणि तरीही जशी ती सुरू झाली होती तशीच अचानक त्यालाही
संपलेशीनी सोतीचा वृत्तात लक्षपूर्वक ऐकला. त्यांचे मन सामंतात पंचकाच्या कथेबद्दल आश्चर्याने भरून गेले. त्यांनी त्याला अक्षयिणी हा शब्द आणि तो कसा रचला गेला हे स्पष्ट करण्यास सांगितले आणि सोतीने या मोजमापाच्या प्राचीन एकाची व्याख्या करणाऱ्या गुंतागुंतीच्या गणांचा खुलासा केला. कथा जसजशी उलगडत गेली तसंच सेगोशी महाकाव्याच्या विश्वात ओढले गेले. ते कसे जग जिथे देव आणि मानव एकत्र चालत होते, जिथे विविध सन्मान आणि गौरवासाठी लढले. सोतीने भारताच्या विविध पर्वांचे विभागांचे वर्णन करताना ते आश्चर्याने ऐकत होते. तो महाग इतिहास जो पिढ्यानपिढ्या पुढे गेला होता. पहिला पर्व होता अनुक्रमणिका, त्यानंतर संग्राम पोस्ट. कुरुक्षेत्राच्या जवळच्या मैदानी भागात परीक्षितचा मुलगा जन्मेत याच्या नेतृत्वाखाली एक भरे यज्ञ चालू होता. त्याचे भाऊसूदसेन, उग्रसेन आणि भीमसेन हे सर्व या विधीला उपस्थित होते. परंतु त्यांचे लक्ष एका तरुण प्राण्याकडे वळले जो मेळाव्याच्या मध्यभागी भटकत होता. लहान मुलगा सारमाची संतती होती. आकाशीय कुत्री आणि जमेल्याचे भाऊ त्याचा पाठलाग करत होते. तो त्याच्या आईकडे पळून जात असताना मूल वेदनेने ओरडले, जी लगेचच घटनास्थळी पोहोचली. सरमाने तिच्या मुलाला त्याच्या दुःखाच्या मुळाबाबत विचारले आणि तरुणाने स्पष्ट केले की त्याला जन्मेल्याच्या भावानी त्याचा कोणताही दोष नसताना मारहाण केली आहे. आई संतप्त झाली आणि तिच्या मुलावर दयावर्तन का केले गेले हे जाणून घेण्याची मागणी केली. शर्माने जन्मेजय आणि त्याच्या भावांकडे कूच केले, जे तिच्या अग्निमय नजरेत चातक उभे होते. त्यांनी त्यांना चाप दिला, असे म्हणत की जेव्हा त्यांना अपेक्षित नव्हते तेव्हा त्यांच्यावर वाईट परिणाम होईल. राजाचे भाऊ सारामाशी झालेल्या चकमकीमुळे उघडपणे हादरले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येतात जन्मेले खूप अस्वस्थ झाला. त्याला माहीत होते की त्याला सारामाचे समाधान करण्याचा आणि शाप दूर करण्याचा मार्ग शोधावा लागेल. त्याचे बलिदान पूर्ण केल्यानंतर तो पुरोहित शोधण्यासाठी प्रवासाला निघाला जो त्याच्यासाठी मुक्ती मिळवू शकेल. जन्मेले त्याच्या राज्यांमध्ये फिरत असताना त्याला एक आश्रम भेटला जिथे श्रुतस्व नावाचा एक प्रसिद्ध वशी त्याचा मुलगा सुमश्रव याच्यासोबत राहत होता. हा तरुण तपश्चर्येसाठी खूप समर्पित होता आणि त्याच्या वडिलांच्या तपश्चर्येची पूर्ण शक्ती त्याच्याकडे होती. जन्मेजयाने कौशीकडे जाऊन सुमस्वाला त्याची पुरोहित बनण्याची विनंती केली. सुमस्वाने जन्मेजयाला इशारा दिला की तो महादेवांविरुद्ध केलेल्या गुन्ह्याव्यतिरिक्त इतर सर्व गुन्ह्यांपासून त्याला मुक्त करू शकतो. परंतु त्याला एक विचित्र सवय होती, त्याच्याकडून काहीही मारणाऱ्या कोणत्याही ब्राह्मणाला तो देईल. जन्मेजयाने हे वैशिष्ट्य स्वीकारण्यास सहमती दर्शवली आणि सोमस्वाला आपला पुरोहित म्हणून नियुक्त केले. दरम्यान राज्याच्या दुसऱ्या भागात अयोध्याधौम्य नावाचा एक ऋषी 3 शिष्यांना प्रशिक्षण देत होता. अरुणी, उपमन्यू आणि वेदधौम्याने अरुणीला शेतातील पाण्याच्या प्रवाहात फूट पाडणे थांबवण्याचे आदेश दिले. परंतु अरुणीला लवकरच समजले की तो हे सामान्य मार्गाने करू शकत नाही. इरखल्याशिवाय अरुणीने एक अपरंपरागत उपाय सुचवला. तो स्वतः विहिरीत पडला आणि पाणी बंद होऊ दिले. अयोध्याधौम्याने त्याच्या शिष्याची कल्पक योजना शोधून काढली आणि अरुणीची बत्ती पाहून प्रभावित झाला. त्याने आपल्या कृपेचे प्रतीक म्हणून अरुणी उद्दालकचे नाव बदलले आणि भाकीत केले की सर्व वेद आणि धर्मशास्त्र त्याच्या आत चमकतील. लोकमणीबद्ध नैमिषाच्या पवित्र जंगलात एक भव्य विधी करण्यासाठी ज्ञानी लोकांची गर्दी जमली होती. त्यांच्यामध्ये पुराण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन कथांमध्ये तज्ञ असलेल्या लोमर्शनाचा मुलगा उग्रसेन सोबती होता. जेव्हा तो पूज्य ऋषी समोर उभा होता तेव्हा त्याच्या आत असलेल्या कथा सांगण्यासाठी त्याचे डोळे उत्सुकतेने चमकले. अपेक्षा करून हवा दाट झाली होती आणि चंदनाचा सुगंध झाडांमधून वाहू लागला होता, ज्यात भूतकाळातील कुजबूज होत होती. श्रुतीने अनेक वर्ष पूर्ण भक्तिभावाने पुराणांचा अभ्यास केला. एका अंतही विहिरीतून पित असलेल्या तहानलेल्या आत्म्याप्रमाणे त्यांची पाने ओतून टाकली. त्याचे ज्ञान विशाल होते, त्याची स्मरणशक्ती अतूट होती आणि कथा सांगण्याची त्याची आवड संसर्गजन्य होती. जेव्हा त्याने आदराने आपले हात जोडले तेव्हा त्याने ऋषींना त्याला मार्गदर्शन करण्यास सांगितले. मी तुम्हाला उत्तंकाची कथा सांगितली आहे, ज्यामुळे राजा जन्मेल्याचा महान त्याचा पुढे तुम्ही मला काय सांगाल? तुम्हाला कोणत्या कथा ऐकायच्या आहेत? पवित्र पुरुषांनी ज्ञानपूर्ण नजरेची देवाणघेवाण केली. त्यांचे डोळे उजळले आणि चौथीमध्ये असलेल्या कथांची तीव्र उत्कंठा होती. ते एक सुरात बोलले. त्यांचे आवाज वाऱ्याची झुळूक वाहणाऱ्या पानाप्रमाणे वाहू लागले. हे लोमहर्षणाच्या पुतळा, आमची एक विशेष विनंती आहे. आमचे पूज्य गुरु सौनक पवित्र अग्नीद्वारे आपल्या कर्तव्याकडे लक्ष देत आहेत. देव आणि असुर, पुरुष आणि सर्प आणि गंधर्व यांना एकत्र विणलेल्या दैवी कथाची त्यांना अतुलनीय समज आहे. ते परत येण्याची आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, जेणेकरून ते तुम्हाला ज्या अद्भुत कथा सांगण्यास मार्गदर्शन करतील. ते
वाट पाहत असताना सोतीने होकाराची मान डोलावली. त्याचे डोळे ऋषींचे चेहरे कधी सोडत नव्हते. त्याला माहीत होते की सोनाकची उपस्थिती ही केवळ औपचारिकता नाही, सामायिक केलेल्या कथांमध्ये गुरूंची प्राचीन ग्रंथकथेबद्दलची सखोल समज आणि आदर असेल याची हमी होती. का डोंगराळ प्रवाहाच्या सौम्य प्रवाहाप्रमाणे वेळ गेला, ज्याने सभेला शांतचिंतक आणि प्रतीक्षेच्या क्षणांमधून नेले. अखेरीस सोनाक पवित्र अग्नीतून त्याच्या कर्तव्यातून बाहेर पडला. भक्तीच्या उदारतेने त्याचा चेहरा उजळला. त्याने प्रार्थना आणि पाण्याच्या अर्पणाने देव आणि मनाला प्रसन्न करत आपले विधी केले. जेव्हा तो ऋषी आणि साधूंमध्ये बसला तेव्हा सभेमध्ये शांतता पसरलीच होती. त्याच्या समोर बसलेली असताना एका स्पष्ट रात्री सोनाकाचे डोळे ताऱ्यासारखे चमकले आणि कथा करायला सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन केले. आता आपला गुरु परत आला आहे, चला आपण कथासह पुढे जाऊया. मी नायक आणि खलनायकांच्या देवकने नश्वरांचे आश्चर्य आणि भीतीच्या कथा सामायिक करेन. आणि म्हणून सभागृहाचे लक्ष वेधून घेत असताना सोतीच्या शब्दांनी ध्वनिक आणि प्रतिमेची एक रेखाचित्र विणण्यास सुरुवात केली. सर्व उपस्थितांना परिचित आणि अज्ञात अशा दोन्ही क्षेत्रामध्ये नेले. वशिंचक आणि विद्वानांच्या मेळाव्यावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत सूर्य नुकताच जंगलावर मावळू लागला होता. एक प्रसिद्ध ऋषी सौनक आपल्या शिष्यांसमोर बसला, जो एक तरुण कथाकार सोती याच्या जुन्या कथा ऐकण्यासाठी उत्सुक होता. सोतीला भृगु भविष्याचा इतिहास सांगण्यास सांगताना सोनाचे डोळे कुतूहलाने चमकले. सौम्य स्मितहास्याने सोतीने एक कथा विणायला सुरुवात केली, जी त्याच्या श्रोत्यांना खूप पूर्वीच्या काळापर्यंत घेऊन जाईल. तो निर्माता देव ब्रह्माबद्दल बोलला, ज्याने वरूणच्या यज्ञात पवित्र अग्नीतून महासंत भृगू निर्माण केला होता. भृगुलाच्या नावाचा मुलगा झाला, ज्यावर तो खूप प्रेम करत होता. आणि म्हणून प्रत्येक पिढी सद्गुणी आणि ज्ञानी व्यक्ती निर्माण करत राहिली. जेव्हा सोती चवनाचा मुलगा प्रमतीबद्दल बोलत होता तेव्हा सोनाचे डोळे कुतूहलाने चमकले. हे सुतपुत्र सोवकाने विचारले, भृगूच्या सुप्रसिद्ध मुलाचे नाव चवन का होते? हा प्रश्न त्याला एका चित्रवेधक कथेकडे घेऊन जाईल. हे जाणून सोती हसली. ही कथा एका समुद्र चित्रपटासारखी उलगडली. जसे सोतीने भृगूची पत्नी पुलोमा हिच्याबद्दल सांगितले, जिचा राक्षसाशी विवाहांश झाला होता, परंतु नंतर तिच्या वडिलांनी तिला भृगूला दिले. वासना आणि रागाने ग्रासलेल्या राक्षसाने पुलोमाला पकडले आणि ती त्याची योग्य पत्नी असल्याचा दावा केला. त्याने अग्नीचा देव अग्निया प्रश्न विचारला, जो खोटे बोलण्यास किंवा भृगूचा साथ घेण्यास हवत होता. अग्नीचे शब्द हळूहळू जंगलातून वाहणाऱ्या सौम्य प्रवाहासारखे येत होते. हे राक्षस पुलोमाची तू खरोखरच निवड केली होतीस, पण तिला पवित्र संस्कार आणि प्रार्थनासह नेले गेले नाही. तिला तिच्या वडिलांकडून भेट म्हणून भृगूला भेट देण्यात आली. माझ्या उपस्थितीत वैदिक संस्कार होते. जेव्हाचे शब्द श्रोत्यासाठी मलमासारखे होते. त्यांचे मन शांत करत होते आणि त्यांची अंतकरणे शांत करत होते. जेव्हा सोतीने त्याची कथा संपवली तेव्हा जमाव शांत झाला, विचारात हरवला. सोनाचे डोळे कृतज्ञतेने चमकले, तर त्याच्या शिष्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. त्या क्षणी त्यांना समजले की ते वेळ आणि अंतराळाच्या पलीकडे एकाच क्षेत्रात नेले गेले आहेत, जिथे प्राचीन लोकांचे ज्ञान अजूनही रेंगाळले होते. एका दूरच्या प्रदेशात जिथे सूर्य क्षितिजावर बुडाला आणि आकाशाला किरमिली आणि सोन्याच्या रमणाने गमवले, तिथे प्रेम, नुकसान आणि परिवर्तनाची एक कथा उलगडली. तो एक काळ होता जेव्हा देव आणि मनुष्य एकमेकांमध्ये चालत असत. त्यांच्या कतार एका समुद्र चित्रफितीच्या धाग्यांप्रमाणे गुंफलेल्या असायच्या. एका घनदाट जंगलात महान ऋषी भृगू यांची पत्नी पोलोमा नावाची एक सुंदर स्त्री तिचा नवजात मुलगा च्यवन याला आपल्या बाहुपाशात घेऊन भटकत होती. फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने आणि पक्ष्यांच्या सौम्य किलकिल्याने हवा भरून गेली होती. परंतु पोलोमाचे हृदय दुःखाने भारावून गेले होते, कारण ती नुकतीच एका क्रूर राक्षसाच्या तावडीतून सुटली होती, ज्याने डुक्करचे रूप धारण केले होते आणि अविश्वसनीय वेगाने तिला वाहून नेले होते. ते चालत असताना च्यवनाला त्याच्या आईचे दुःख जाणवले आणि तो तिच्या गर्भात थरथरत होता. त्याने पाहिलेल्या हिंसेमुळे बाळाचा घास स्पष्ट दिसत होता आणि ऊर्जेच्या झोतात तो सूर्यासारखा चमकून आईच्या गर्भातून खाली पडला. या अचानक हालचालीने चकित झालेल्या राक्षसाने पोलोमावर आपली पकड सोडली. तो जमिनीवर पडला आणि लगेचच ज्वालांनी भस्म झाला. पोलोमा, जो अजूनही तिच्या अग्निपरीक्षेपासून त्रस्त होता, त्याने तिच्या नवजात मुलाला उचलले आणि त्यांचा प्रवास सुरू ठेवला. त्यांना माहीत नसताना ब्रह्मा सर्वाचे आजोबा, ज्यांनी संपूर्ण दृश्य उलगडताना पाहिले होते, ते त्यांना पाहत होते. त्याचे डोळे करुणेने भरलेले होते. त्याने पोलोमाकडे जाऊन तिचे सांत्वन केले.
ज्यामुळे तिचे अश्रू हलक्या पावसासारखे शांत झाले. ती हळत असताना तिच्या डोळ्यातून पडणाऱ्या दुःखाच्या थेंबामुळे एक मोठी नदी तयार झाली, जी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाऊ लागली. या चमत्काराचे साक्षीदार असलेल्या ब्रह्माने नदीला वादुसा असे नाव दिले आणि ती आता मोठ्या सामर्थ्याने तपस्वी असलेल्या च्यवन आश्रमाच्या पलीकडे हळुवारपणे वाहू लागली. घरी परतल्यावर भृगूला त्याची पत्नी आणि नवजात मुलगा आढळले, परंतु त्याचा आनंद अल्पकाळ टिकला. राक्षसाच्या हिंसाचाराबद्दलच्या त्याच्या रागाला मर्यादा नव्हती आणि त्याने त्यांच्या हल्लेखोराला पोलोमाची ओळख कोणी उघड केली हे जाणून घेण्याची मागणी केली. तरीही थरथरत्या पोलोमाने स्पष्ट केले की अग्नीचा देव अग्नी होता, ज्याने तिचा विश्वासघात केला होता. उचारात आटोक्यात आला आणि उत्कटतेने तो अग्नीला शाप देत म्हणाला, तू सर्व काही खाऊ. हा शाप एका गडद ढगासारखा हवेत लटकला. शात भूप्रदेशावर सावली पडली आणि म्हणून पोलोमा पर्वची कथा पुढे चालू राहिली, ज्यात प्रेम, नुकसान आणि परिवर्तनाची कथा लिहिली गेली, जी काळाच्या इतिहासात कायमची कोरली जाईल. प्राचीन दंतकथेच्या क्षेत्रात एक कथा पवित्र ज्योतासारखी उलगडत होती. सुती एक ज्ञानी ऋषी अग्नीचा देव अग्नीची कथा आणि पूज्य ऋषी भृगूशी झालेल्या त्याच्या गोंधळलेल्या भीतीचे वर्णन करू लागला. पृथ्वीवर सूर्य उगवत असताना अग्नीजवळ भृगू आला, जो यज्ञवेदिकेवरील आपल्या कर्तव्यात वेगळा होता. अग्नीला एका गंभीर गोष्टीबद्दल तोंड देताना ऋषीचे डोळे आतील अग्नीने प्रज्वलित झाले. हे अग्नी हा काय मूर्खपणा आहे, भृगूने गर्जना केली. जेव्हा तुमचे अंतःकरण उत्कटतेने तापलेले असते, तेव्हा तुम्ही निपक्षपाती असल्याचे नाटक का करता? तुम्ही देवांचे तोंडा आणि पवित्र अर्पणामध्ये सहभागी होणारे पहिले व्यक्ती आहात. तुम्ही सर्व गोष्टींमधून स्वच्छ आणि अशुद्ध खाण्याचा दावा कसा करू शकता? अग्नी भृगूच्या शब्दांनी चकित होऊन चिंतन करण्यासाठी मागे हटला. त्याने ऋषीच्या आरोपांचा विचार केला. त्याच्या स्वतःच्या कृती सत्यविरुद्ध मोडल्या जेव्हा त्याने प्रतिबिंबित केले, तेव्हा त्याला एक सखोल जाणीव झाली. तो खरोखर देवांचा मुख होता. देव आणि पितरी दोघांनाही शांत करण्यासाठी त्याच्या ज्वालांवर ओतले गेलेले पवित्र लोणी खात होता. ते दोघे वेगळे अस्तित्व नव्हते, तर साराने एक होते. सर्व जीवाची तहान भागवणारे पाणी या नवीन समजुतीमुळे अग्नीने स्वतःला यज्ञवेदींपासून दूर केले. त्याच्यामुळे उजाड होण्याचा मार्ग मागे पडला. त्यांच्या पवित्र अग्नीपासून वंचित असलेले ब्राह्मण अंधारात आणि निराशेत बुडाले होते. दैवी ज्वाला नसल्यामुळे विश्व स्वतःच विखुरलेले दिसत असल्याने त्यांचे विधी आणि समारंभ ठप्प झाले. ऋषीने हताश होऊन ब्रह्मांडाचा निर्माता ब्रह्माकडे सल्ला मागितला. त्यांनी त्यांच्या वतीने हस्तक्षेप करण्याची, विश्वाचे संतुलन पुनर्संचयित करण्याची आणि पवित्र अग्नीला पुन्हा प्रज्वलित करण्याची विनंती केली. युगानुयुगीन शहाणपणाने ब्रह्माने अग्नीला त्याच्या पुढे बोलावले. सौम्य शब्दांनी त्याने देवाला संबोधित केले, तू जगाचा निर्माता आणि विध्वंसक आहेस. जे काही अस्तित्वात आहे ते तू राखून ठेवतोस. अग्नी, तू मूर्खपणे का वागतोस? विश्वात फक्त तूच शुद्ध आहेस. तो आद्य आतो. मी तुला आज्ञा देतो की तुझा स्वतःचा आणि तुझ्या तोंडात कार्पण केलेल्या देवाचा भाग स्वीकारत राहा. ब्रह्माच्या शब्दांनी नम्र झालेल्या अग्नीने त्याच्या इच्छेचे आज्ञापालन करण्याचे वचन दिले. देव आणि पित्यांचे मुख म्हणून पवित्र ऋणी पुन्हा एकदा सेवन करून तो आपल्या कर्तव्यात परतला. संतुलन पुनर्संचित झाल्याने विश्व आनंदित झाले आणि ऋषींनी नवीन जोमाने त्यांचे समारंभ पुन्हा सुरू केले. अशा प्रकारे अग्नीच्या शापाची कथा पूर्ण वर्तुळात पसरली, जी सर्व सजीवांमध्ये जळणाऱ्या दैवी ज्वालेच्या शाश्वत स्वरूपाचा पुरावा आहे. सोबतीने त्याचे पठण संपवल्यावर सभेने लक्षपूर्वक ऐकले. पोलोमा आणि च्यवनच्या जन्माशी संबंधित प्राचीन इतिहासाबद्दल त्यांची अंतःकरणे आश्चर्याने भरलेली होती. विश्वाच्या एका दूरच्या कोपऱ्यात मेहनत नावाच्या एका मृत मुलीने गंधर्वांचा राजा विश्वासू याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या गुप्त प्रयत्नामुळे एक अनपेक्षित गर्भधारणा झाली आणि जेव्हा वेळ आली तेव्हा मेनकाने महान ऋषी सुनकेस यांच्या आश्रमाजवळ नदीच्या काठावर एका सुंदर नवजात मुलीला जन्म दिला. नवजात बाळाला त्याच्या आईने सोडून दिले होते, ज्याला ते स्वतःसाठी सोडून जाण्यात काहीच हरकत नव्हती. मात्र नीतीच्या इतर योजना होत्या. शहाणा आणि दयाळू ऋषी सुकेशाने नदीकाठी पडलेली अर्भक मुलगी शोधून काढली आणि तिला काळात नेले. तिचे स्वतःच्या उपात समोपन केले. जसजशी ती मोठी होत गेली तसंच मूल सद्गुणाने सौंदर्याचे आदर्श असल्याचे सिद्ध झाले, जे इतर सर्व चांगुलपणा आणि मोहिनीमध्ये मागे पडले. सुकेशाने तिचे नाव प्रमादवर ठेवले, ज्याचा अर्थ होता
जो मोजमाप करण्यापलीकडे सुंदर आहे, अनेक वर्षे गेली आणि प्रमादवराची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली. प्रमातीचा मुलगा गुरु याने तिच्या अपवादात्मक गुणांच्या कथा ऐकल्या होत्या आणि पहिल्या नजरेतील प्रेमामुळे तो भारावून गेला होता. त्याने त्याचे वडील प्रमाती यांच्याकडे जाऊन स्थलकिशाकडे प्रमादवराचा विवाह करण्याची विनंती केली. प्रमातीने होकार दिला आणि जेव्हा शुभ तारा वर्ग दैवता वर चढला तेव्हा रुरू आणि प्रमादवराच्या विवाहाची व्यवस्था करण्यात आली. पण नशिबाने पुन्हा एकदा इतर योजना आखिल्या. त्यांच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला प्रमोदवार तिच्या मित्रांसोबत नदीजवळ खेळत होता तेव्हा ती नकळत गवतामध्ये लपलेल्या सापावर चढली. सरपटणाऱ्या प्राण्याचे विष तिच्या रक्तवाहिन्यांवरून वाहत गेले आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. प्रमोदवाराच्या दुर्दैवी परिणामाची बातमी जंगलातील आगीसारखी पसरली आणि लवकर स्वस्ताद्रिय महाजन आणि इतरांसह आणि उल्लेखनीय ब्राह्मण तिच्या स्थिर शरीराजवळ जमले. ते रडले आणि रडले. त्या तरुण स्त्रीबद्दल सहानुभूतीने भारावून गेले, जे अचानक त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आली होती. तथापि रुला असे दोष झाले. त्याच्या समोर मृतावस्थेत पडलेला त्याचा प्रिय प्रमादवराचे दर्शन सहन न झाल्याने तो घटनास्थळावरून मागे हटला. त्यांच्या जीवनावर अमित छाप सोडणाऱ्या या सुंदर आणि सद्गुणी तरुणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ब्राह्मणाची सभा तिच्या शरीराजवळ राहिली. ते शांततेत निसर्गाच्या सौंदर्याने वेढलेले असताना हे स्पष्ट झाले की मृत्यू देखील प्रमादवराचे तेज विरू शकत नाही. तिचे सौंदर्य पूर्वीपेक्षा अधिक उजळले, जणू तिचा आत्मा भौतिक क्षेत्राच्या पलीकडे गेला होता. ब्राह्मणांचे एकत्र येणे हा त्यांच्या जीवनावर तिच्या खोल प्रभावाचा पुरावा होता आणि प्रमादवराची स्मृती त्यांच्या अंतःकरणात कायम जिवंत राहील. एका घनदाट जंगलात गुरु त्याच्या प्रिय प्रमोदवाराच्या निर्जीव शरीराजवळ बसला. तिचे नाजूक रूप जमिनीवर उघडे पडले होते. तो दुःखाने गाजला होता. त्याचे हृदय लाखो तुकडे झाले होते. झाडांवरून प्रतिध्वनित होत असलेल्या विलापात त्याने आपले दुःख ओतले. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अश्रू वाहत होते. क्रूर नशीब, रुरू ओरडला. माझ्या प्रिय प्रमोदवराला माझ्यापासून का करून घेण्यात आले आहे? मी सद्गुणी आयुष्य जगले आहे, चांगली कामे करत आहे आणि माझ्या वडीलधाऱ्यांचा सन्मान करत आहे. हे सर्व गुण व्यर्थ ठरले आहेत का? तिला पुन्हा जिवंत करू शकत नाही का? तो बोलत असताना एक स्वर्गीय संदेशवाहक त्याच्या समोर प्रकट झाला, ज्याची उपस्थिती शांत आणि अस्वस्थ करणारी होती. संदेशवाहकाच्या शब्दांनी गुरुच्या नैराश्याला चाकूसारखे छेदलेली तुझी शोभा व्यक्त गेली आहे. संदेशवाहक हळूच म्हणाला, तुझ्या प्रिय प्रमोदवराने या पृथ्वीवर आपले आयुष्य व्यतीत केले आहे, पण दुःखी होऊ नकोस, कारण देवाने तिला पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग दिला आहे. रुरूचे डोळे आशेने उजळले जेव्हा त्याने संदेशवाहकाला प्रमोदवराच्या पुनरुत्थानाचे रहस्य उघड करण्यास सांगितले. दिव्य समजावून सांगितले जात आहे की रुने त्याच्या वधूच्या परतरेच्या बदल्यात स्वतःचे अर्धे जीवन अर्पण केले पाहिजे. मी तिच्यासाठी स्वेच्छेने माझा जीव देतो. निलाराने थरथरणारे त्याच्या आवाजात गुरु म्हणाला, माझ्या प्रिय प्रमोदवराला पुन्हा एकदा उठू द्या. तिचे पूर्वीचे सौंदर्य आणि तेज परत मिळवा. त्यानंतर संदेशवाहक गुरुला त्याच्या निर्णयाच्या वजनावर विचार करण्यासाठी सोडून निघून गेला. त्याला माहीत होते की स्वतःच्या अर्ध्याहून अधिक आयुष्याचा त्याग केल्याने पृथ्वीवरील त्याचा वेळ कमी होईल, परंतु प्रमोदवराशी असलेल्या त्याच्या प्रेमासाठी तो त्याग करण्यास तयार होता. रुरूच्या प्रस्तावाची बातमी मृतांचा न्याय दिला असलेल्या धर्मदेवाकडे पोहोचताच संदेशवाहक आणि प्रमोदवराचे वडील गंधर्व राजा यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने त्याच्याकडे संपर्क साधला. त्यांनी धर्माकडे त्यांची विनंती मान्य करण्याची विनंती केली, ज्यामुळे प्रमोदवराला रुरूच्या आदेश मृत्यूपासून उठण्याची परवानगी मिळाली. त्यांच्या विनवणीने भारावून गेलेल्या धर्माने त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला आणि म्हणून आता रुरूच्या आयुष्यातील काही भागाने ओतप्रोत असलेला प्रमादवर तिच्या झोपेतून पुन्हा एकदा उठला. तेजस्वी आणि संपूर्ण त्यांचे मिलन लवकरच एका भव्य समारंभात पवित्र झाले, ज्यात त्यांची कुटुंबे आणि मित्र उपस्थित होते. जेव्हा त्यांनी एकत्र त्यांचे नवीन जीवन सुरू केले तेव्हा गुरुने सर्प शर्यतीचा नाश करण्याची शपथ घेतली, ज्याने त्याच्या लोकांना दीर्घकाळ त्रस्त केले होते. प्रमोदवर त्याच्या बाजूला असताना तो आपल्या विश्वासुकाठीसह पराभूत होण्यासाठी साप शोधत जमिनीवर फिरत होता. एके दिवशी जेव्हा गुरु एका विस्तीर्ण जंगलात जात होता तेव्हा त्याला एक प्राचीन दुंदुबा सर्प समोर आला, ज्याच्या विशाल गुंडा जमिनीवरून पसरलेल्या होत्या. त्या पशुला गुरुचा क्रोध जाणवला आणि त्याने शांतपणे त्याला संबोधित केले, ब्राह्मण, मी तुझी कोणतीही हानी केलेली नाही. दुंदुबा म्हणाला. दिवसाच्या कडक उन्हात ते ज्ञानी आणि शक्तिशाली ऋषी गुरु एका झाडाच्या सावलीत बसला. त्याचे डोळे दंडोबाच्या सर्पावर खेळले होते. शेवटी या कथाकाराने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांना ही कथा सांगितली. तेव्हा हवा तणावाने दाट झाली होती. त्याला जीवाप्रमाणे प्रिय असलेल्या गुरुच्या पत्नीला सापाने
दंश केला होता आणि त्याच्या जोखात आणि रागात त्याने त्याचा मार्ग ओलांडणाऱ्या प्रत्येक नागाला ठार मारण्याची शपथ घेतली होती. दुंदुभाशी बोलताना त्याचे डोळे दृढ निश्चयाने चमकले. तू तुझ्या नातवाच्या विश्वासघाताची किंमत मोजशील. तू मेला नाहीस तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. हे शब्द एका आव्हानासारखे हवेत लटकत होते आणि सोती थांबली, ज्यामुळे गुरुच्या घोषणेचा भार आज शिरू लागला. पण दुंदुभा हा सामान्य सर्प नव्हता. तो प्राचीन आणि शहाणा अशा दोन्ही प्रकारच्या आवाजात बोलला. हे ब्राह्मण माणसांना दंश करणारे साप आपल्यापेक्षा वेगळे आहेत आणि मृत्यू आणि विनाश आणणाऱ्या सापासारखे नाही. मी तुम्हाला विनवणी करतो, मी त्यांच्यापैकी एक आहे. या चुकीच्या कल्पनेने माझा वध करू नका. दुंदुभाच्या शब्दांनी गुरुची नजर डळमळीत झाली. त्याचा राग शांत झाला. जसे सोतीने कथन करणे सुरू ठेवले तसे हे स्पष्ट झाले की गुरुची सूट घेण्याची इच्छा आणि दुंदुभाच्या विनवणीबद्दलची त्याची वाढती समज यांच्यात फूट पडली होती. सापाच्या शब्दांनी त्याच्या आत एक धागा पकडला होता आणि त्याला त्याच्या डोळ्यात भीती दिसली. एक भीती जी जवळजवळ मानवी वाटत होती. गुरुची करुणा त्याच्यावर मात करू लागली आणि त्याने दुंदुभाला ठार न करण्याचा निर्णय घेतला. अंशींचा हात पुढे सरकला आणि सौम्य बोटांनी त्याने सापाच्या डोक्याला स्पर्श केला. मला सांग, हे सर्प, तू खरोखर कोण आहेस? त्याने विचारले. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या वाऱ्यासारखा मूळ होता. परिवर्तनाची कथा सुरू होताच दुंदुभाचे डोळे समाधानाने बंद झाले. तो एकदा सहस्वपत होता, एक महादोषी, ज्या ब्राह्मणाने काही अज्ञात उल्लंघनासाठी शाप दिला होता. रघुची उत्सुकता वाढली आणि त्याने दुंदुभाला अधिक माहितीसाठी दाबले. मला सांगा, हे सर्प कोणता शाप होता ज्याने तुम्हाला बदलले आणि तुमचे रूप असे किती काळ राहील? सापाचा आवाज त्याच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल आणि त्याच्या सध्याच्या नशिबाबद्दल बोलताना थरथरत होता. एक भागीदार एका नाजूक धाग्यासारखे संतुलनात लटकत होते. युवतीने त्याची कथा संपवल्यानंतर गुरुच्या निर्णयाच्या गुंतागुंतीबद्दल विचार करण्यासाठी प्रेक्षकांना सोडून देण्यात आले. त्याने करुणेने दुंदुभाला सोडले होते की त्याने आणखी काही पाहिले होते. योग्य आणि अयोग्य यांच्यातील रेषा अस्पष्ट झाली. काल सर्पाचे शब्द त्यांच्या मनात प्रतिध्वनित झाले. इतर सापांप्रमाणेच त्या स्थापतीला सामोरे जा, परंतु त्यांचे भाग्य सामायिक करू नका. दुवकाच्या समान परंतु आनंदात भिन्न. हिरव्यागार तणात पूज्य ऋषी सोती यांनी लंबलेल्या लोकांना एक प्राचीन कथा सांगणे सुरू ठेवले. त्यांच्या कठोर तपश्चर्येद्वारे आध्यात्मिक शक्ती धारण केलेल्या त्यांच्या भक्त तपस्वी मित्र कगामाबद्दल बोलताना त्यांच्या शब्दांनी मंत्रमुग्ध केले. कगामा त्याच्या आवेगपूर्ण स्वभावासाठी आणि तीक्ष्ण जिभेसाठी ओळखला जात असे तरी सोतीच्या आख्यायिकेतून असे दिसून आले की या खडबडीत बाहेरील बाजूस सोन्याचे हृदय होते. एके दिवशी खगामाने अग्निवर एक पवित्र अग्निवेदी करत असताना सोतीने केळकर मूळमध्ये गवताच्या पट्ट्यामधून एक नकली साप तयार केला. दुष्ट हेतूने त्याने त्याच्या मित्राला तात्पुरत्या सापाने चटित करण्याचा प्रयत्न केला. तथापि खगामा हा क्षुल्लक नव्हता. तो नकली साप पाहून मूर्छित झाला आणि जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याचा क्रोध स्पष्ट दिसत होता. तुम्ही मला घाबरवण्यासाठी 103 नकली साप बनवल्यामुळे खगामा गर्जना म्हणाला, माझ्या शापामुळे तुम्ही स्वतः विषित सापात रूपांतरित व्हाल. त्याच्या मित्राच्या शब्दांचे गांभीर्य लक्षात येतात. सुरतीचे हृदय तीव्र झाले. जोडून आणि संतप्त अंतकरणाने खाली वाकून सुतीने खगामाला त्याला क्षमा करण्याची विनवणी केली. त्याने स्पष्ट केले की त्याचा हेतू केवळ त्याच्या मित्राकडून हास्य आणणे हा होता आणि त्याने दयेची याचना केली. सुतीच्या जोखाने प्रेरित होऊन खगामाने हार मानली. परंतु एक महत्वाची माहिती देण्यापूर्वी नाही ऐका, हे धर्मनिष्ठ नेती, जेव्हा प्रमातीचा शुद्ध पुत्र भरून प्रकट होईल तेव्हा तुम्ही त्याला पाहता तुम्हाला या शापातून मुक्त केले जाईल. सत्य समजून घेत असताना सोतीचे डोळे मोठे झाले. तो खरोखरच गुरु आणि प्रमातीचा मुलगा होता. भावनेने भारावून गेलेला तो त्याच्या मूळ रूपात परत येण्याची वाट पाहत होता. जसे की सोतीचा गोंधळ झाला. खरामाचे शब्द पुढे चालू राहिले. जेव्हा तुम्ही तुमचे मूळ रूप परत मिळवाल तेव्हा मी तुमच्या फायद्यासाठी काहीतरी प्रकट करेन. आणि तसे घडले. प्रकाश येतच होता. सापाने आपली त्वचा वाहिली आणि सोती खगामासमोर त्याच्या खऱ्या रूपात उभी राहिली. तपस्वी हसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. ते सृष्टीतील प्रथम प्राणी त्याने सुरुवात केली. मनुष्याचा सर्वोच्च सद्गुण म्हणजे इतरांचा जीव वाचवणे. ब्राह्मणाने कधीही कोणत्याही प्राण्याचा जीव घेऊ नये. त्याऐवजी तो सर्वांसाठी सौम्य आणि परोपकारी असावा. वेदांमधील प्राचीन सत्य सांगणारे खकमचे शब्द नदीसारखे वाहू लागले. ते ब्राह्मणाच्या पवित्र कर्तव्याबद्दल बोलले. देव विश्वास निर्माण करणे, वेलांना त्याच्या स्मरणात ठेवणे आणि सत्य, क्षमा आणि करुणेचे मूर्त रूप देणे. जेव्हा सोतीने लक्षपूर्वक ऐकले
तेव्हा खर्माने उभे केले की हे गुण केवळ आवश्यकच नव्हते. एक हिरव्यागार जंगलात हुरू सोती या वशीच्या पायाजवळ बसला, जो कित्येक दिवस कथा सांगत होता. तरुण हुरूचे डोळे कुतूहलाने चमकले आणि त्याने विचारले, सोती राजा जन्मेजय सर्व सापांचा नाश करण्याचा प्रयत्न का करत होता आणि शहाणा कासिकाने त्यांना कसे वाचवले? त्याचा आवाज अपेक्षेने थरथरत होता आणि सोती जाणून बुजून हसलीशी पुढे झुकले. त्याचे डोळे ताऱ्यासारखे चमकले. हुरू ही एक खूप महत्वाची कथा आहे, त्याने सुरुवात केली. एक अशी कथा जी तुम्हाला नशिबाची गुंतागुंत आणि बुद्धीची शक्ती प्रकट कळेल. त्याच्या हाताची लाट घेऊन वशी सोती हलक्या हवेत दाय झाला, ज्यामुळे हुरू गोंधळून गेला. करून राजपुत्राने ऋषींचा दूरपर्यंत शोध घेतला आणि जंगलातील कानाकोपऱ्यात शोध घेतला, पण सोती कुठेच सापडली नाही. सूर्य मावळत असताना संपूर्ण भूप्रदेशावर लांब सावल्या पडत होत्या. हुरूचा थकवा वाढत गेला. तो जमिनीवर कोसळला. त्याचे मन प्रश्नांनी थरथरत होते. सोतीमध्ये कसिकाचा महत्वाचा इतिहास म्हणजे काय, तो अचानक का नाहीसा झाला? जेव्हा हुरू शुद्धीवर आला तेव्हा तो घरी परतला. त्याचे हृदय गोंधळाने भारावून गेले. त्याच्या वडिलांना, जे स्वतः एक ज्ञानिक आणि आदरणीय ऋषी होते, त्यांनी हुरूच्या चेहऱ्यावर चिंता कोरलेली पाहिली. माझ्या मुला तुला काय त्रास होत आहे? त्याने हळुवारपणे विचारले. हुरूने सोतीचे शब्द सांगितले आणि त्याचे वडील लक्षपूर्वक ऐकत होते. मोठमोठ्या ऋषींनी मान डोलावून त्याचा आवाज हुरभोवती मंत्रमुग्ध करणारा बनून बोलण्यास सुरुवात केली. बऱ्याच काळापूर्वी हस्तिनापूरच्या महान राज्यात आला जन्मेजयाने एका गंभीर चुकीसाठी प्रायश्चित्त म्हणून सर्व सापांचा नाश करण्याची शपथ घेतली होती. त्याच्या पुजाऱ्यांनी आणि ऋषींनी त्याला या महागाव जाण्याचा सल्ला दिला होता, परंतु अष्टिका या शहाण्या ऋषींना माहीत होते की अशा कृतीमुळे जगाचा नाश होईल. ज्येष्ठ ऋषींच्या शब्दाने हुरूच्या मनात जिवंत चित्रे काढली. पराक्रमी राजा जन्मेजय त्याचा प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा तीव्र द्विधाळ शहाणा अस्तिका, ज्याने राजाची चूक पाहिली आणि हस्तक्षेप करणे निवडले. कथा कुलगडत असताना हुरूला स्वतःला कथेशी एकरूप झाल्यासारखे वाटले. त्याचे हृदय भावनेने फुलले. रे पण अस्तिकाचे काय? हुरूने त्याच्या आवाजात फक्त कुजबुजत विचारले. त्याचे वडील जाणूनबुजून हसले. धीर माझ्या मुला, तो म्हणाला, कथा अजून सांगितली गेली नाही, मला संपवू दे. आणि म्हणून अस्तिका आणि राजा जन्मेजयाची कथा नशीब बुद्धिकाने बलिदानाच्या धाग्याने विणलेल्या एका समुद्र चित्रपटासारखी उलगडत असताना हुरू ऐकून आज शिकला. जशी रात्र पुढे सतत गेली तसंच तारे वर चमकू लागले. हुरूचे डोळे झोपेने भारावून गेले, पण त्याचे मन जागे राहिले. कथेच्या प्रभावाने अजूनही थरथर कापत होते. त्याला माहीत होते की प्राचीन भारताच्या पवित्र भूमीवर जन्मेजय नावाचा एक तरुण राजकुमार, जो आपल्या शौर्यासाठी आणि सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होता, तो जगाच्या क्षणभंगूर सुखांना कंटाळला होता. त्याने आपल्या राज्यासाठी धोका म्हणून पाहिलेल्या सापांपासून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न केला, जे त्याच्या दौता प्रदेशातून सरकले. गालाने आपल्या ज्ञानी माणसांशी सल्लामसलत केली, ज्यांनी मोठ्या यज्ञाद्वारे सापांना पराभूत करण्याची योजना आखली. पवित्र विधी सुरू करण्यात आला आणि सापांना जिवंत जाळण्यासाठी एक भव्य चिता बांधण्यात आली. परंतु गोंधळ जरकरूचा मुलगा अस्तिका नावाच्या एका तरुण तपस्वीला त्याच्या नातेवाईकांवर होत असलेल्या अन्यायाची जाणीव झाली. तो महान आध्यात्मिक शक्तीच्या कुटुंबात जन्मला होता, ज्याचे पूर्वज त्यांच्या शहाणपणासाठी आणि भक्तीसाठी प्रसिद्ध होते. अस्तिकाचे वडील जरकरू हे एक शहाणे आणि शक्तिशाली ऋषी होते, ज्यांनी आपले जीवन कठोर भक्तीत व्यतीत केले होते. एके दिवशी पृथ्वीवर भटकत असताना त्यांना त्यांच्या पूर्वजांना जमिनीतील एका छिद्रातून उलटे लटकलेले दिसले. त्यांनी त्यांना सांगितले की ते कठोर व्रतांचे ऋषी आहेत, ज्यांना गेवर म्हणून ओळखले जाते, ज्यांना त्यांच्या वंशाचा एका मुलाद्वारे विस्तार होईपर्यंत निलंबित राहण्याचा शाप देण्यात आला होता. त्यांच्या दुर्दशेला तोंड दे जरकरूने बाळाला जन्म देण्याचे आणि अशा प्रकारे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला वाचवण्याचे वचन दिले. तो वधूच्या शोधात निघाला. त्याने आपल्या सरांना दिलेले वचन पूर्ण करण्याचा निर्धार केला. जेव्हा तो जगभर फिरला तेव्हा त्याला असे अनेक लोक भेटले, जे त्याला आपल्या मुली दान म्हणून देण्यास तयार होते, परंतु त्याच नावाच्या कोणीही नव्हते. चुन्न जाता जरकरूने एका गरीब कुटुंबाकडून त्यांची मुलगी अस्तिकाची आई हिला त्याची पत्नी म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांना एकत्र अस्तिका नावाचा एक मुलगा झाला, जो स्वतः मोठा होऊन एक महान ऋषी होईल. जरकरूने जेव्हा आपल्या मुलाला वाढवले तेव्हा त्याने त्याला करुणेचे महत्त्व आणि जीवनाचे मूल्य शिकवले. अनेक वर्षे उलटून गेली आणि जन्मेजयाचे बलिदान चालू होते. सापांना चितेकडे नेले जात होते आणि ज्वालांनी त्यांना वेढले होते.
तेव्हा अस्तिकाने त्याच्या नातेवाईकांच्या दुःखाने प्रभावित होऊन हस्तक्षेप केला. त्याच्या आध्यात्मिक शक्तींचा वापर करून राजाला शांत केले आणि सापांचा जीव वाचवण्यासाठी त्याला पटवून दिले. अस्तिकाचे शौर्य आणि भक्तीची कथा पिढ्यानपिढ्या पुढे गेली, जी करुणेच्या सामर्थ्याचा आणि जीवनाच्या संरक्षणाचे महत्त्व दर्शवते. आजही ते वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि या जगात न्याय आणि दयेसाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या चिरस्थायी वारशाचे एक चमकदार उदाहरण म्हणून लक्षात ठेवले जाते. ज्या जगात आध्यात्मिक साधक ज्ञान आणि सोबतीच्या शोधात पृथ्वीवर फिरत असत, त्या जगात जरकरू नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो एक अविचल प्रतिज्ञा करणारा माणूस होता, जो त्याच्या विश्वासाला आणि परंपरेला समर्पित होता. तरीही त्याची भक्ती असूनही तो पत्नीच्या शोधात देश फिरला. परंतु नियतीच्या इतर योजना होत्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा जगकरू निसर्गाच्या शांततेत सांत्वन मिळवण्यासाठी जंगलात गेला. त्याचे मन त्याच्या पूर्वजांच्या शब्दांकडे वळले, ज्यांनी त्याला जीवनाच्या परीक्षांमध्ये मार्गदर्शन करणारे प्राचीन ज्ञान आणि शिकवण दिली होती. मंद आवाजात त्याने 3 वेळा पवित्र प्रार्थना केल्या आणि विश्वाला योग्य वधूसाठी विनंती केली. प्राचीन रहस्यांच्या कुजबुजांनी जन्नत जिवंत होते आणि याच ठिकाणी वासुकी हा पराक्रमी सर्प त्याच्या झोपेतून उठला. शहाणा प्राणीने आपल्या बहिणीला जरकरूला भेट म्हणून देऊ केले, परंतु ब्राह्मणाने संकोच केला. त्याने स्वतःमध्ये विचार केला, जोपर्यंत तिला माझे नाव मिळत नाही, तोपर्यंत मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. हा अविचल संकल्प त्याच्या परंपरेबद्दलच्या सखोल आदर आणि नात्याच्या पवित्र संबंधामध्ये रुजलेला होता. जरकरूचा संकोच लक्षात घेऊन वासुकी सौम्य आदराने त्याच्याजवळ आला. सर्पाचा आवाज एका सुखदायक सुरासारखा होता. हे जरकरू, मला तुझ्या बहिणीचे खरे नाव सांगा. जरकरूने प्रामाणिकपणे उत्तर दिले, त्याचे शब्द माझ्या बहिणीला जरकरू म्हणतात आणि ती हे पवित्र नाव सामायिक केल्याशिवाय मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारला नाही. वासुकीची अभिव्यक्ती करुणा आणि समजूतदारपणाचे मिश्रण होती. त्याने जरकरकडे अशा डोळ्यांनी पाहिले जे अनंत काळाचे वजन धरून ठेवतात. हे सर्वोत्तम ब्राह्मण, मी तुझ्यासाठी माझी सुंदर बहीण राखून ठेवली आहे. तिला घेऊन जा आणि लग्नाच्या बंधनातून आमची वंशावळ एकजूट होऊ द्या. या शब्दांनी वासुकीने आपल्या बहिणीचा विवाह केला आणि जरकाने सर्पाच्या निस्वार्थ भावाने प्रेरित होऊन तिला निय संस्कारांसह स्वीकारले. त्यांनी वचनांची देवाणघेवाण करत असताना जंगल प्राचीन रहस्यांच्या कुलभुजांनी जिवंत झाल्यासारखे वाटत होते. झाडे हळुवारपणे हलत होती, त्यांची पाने समतेने झपाटलेली होती, जणू ते नश्वर बंधांच्या पलीकडे जाणाऱ्या संयोगाचे साक्षीदार होते. या पवित्र क्षणी जरकरू आणि त्याची नवी पत्नी, जिचे नाव जरकरू देखील होते, परंपरा, प्रेम आणि परस्पर सन्मानाच्या धाग्यांनी एकत्र बांधले गेले होते. अशा प्रकारे जरकरूच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू झाला, जो सोबती आणि आध्यात्मिक वाढीच्या वचनाने धरलेला होता. जेव्हा त्याने आपल्या वधूच्या नजरेत पाहिले, तेव्हा त्याला समजले की त्यांचे मिलन केवळ एक विवाह नाही, तर त्यांना त्यांच्या पूर्वजाशी आणि नैसर्गिक जगाशी जोडणाऱ्या पवित्र संबंधांचा उत्सव आहे. अशा प्रकारे जरकरू आणि वासुकीच्या बहिणीची कथा परंपरेची शक्ती, निस्वार्थता आणि संस्कृतीच्या चिरस्थायी बंधाचा पुरावा बनली. बरं, या प्राचीन भूमीवर जिथे पवित्र नद्या वाहत होत्या आणि डोंगर उंच होते, तिथे भक्ती आणि बलिदानाची एक कथा उलगडत गेली. ती या पूजा ऋषींनी महान ऋषी जरकरू याची कथा सांगण्यास सुरुवात केली, जे महानतेसाठी नियत होते. असे म्हटले जाते की सर्पांच्या आईने एकदा त्यांना शाप दिला होता आणि जाहीर केले होते की जन्मेजयाच्या भव्य बलिदानाच्या वेळी त्या अग्नीने भस्म होतील. या नशिबाचा प्रतिकार करण्यासाठी सर्पांच्या प्रमुख एक ज्ञानी आणि उदात्त व्यक्तीने एक धाडसी पाऊल उचलले. त्याने आपल्या बहिणीचे लग्न प्रख्यात ऋषी जरकरू यांच्याशी केले, जो त्याच्या अपवादात्मक वर्तनासाठी आणि पवित्र शास्त्रांचे पालन करण्यासाठी प्रसिद्ध होता. प्राचीन ग्रंथानुसार विवाह मोठ्या थाटामाटात आणि समारंभात पार पडला. संयोगातून अस्तिका नावाच्या एका भव्य मुलाचा जन्म झाला. या तरुण ऋषीला त्याच्या वयाच्या पलीकडे एक समान स्वभाव, करुणा आणि शहाणपणाचा आशीर्वाद मिळाला. त्याने आपले दिवस वेळ आणि त्यांच्या शाखांचा अभ्यास करण्यात, पवित्र ज्ञानाच्या गुंतागुंतीवर प्रभुत्व मिळवण्यात घालवले. जसजसे तो समजूतदारपणा आणि भक्तीमध्ये वाढत गेला, तसंच तो त्याला ओळखत असलेल्या सर्वांसाठी आशेचा प्रकाशस्तंभ बनला. अनेक वर्ष उलटून गेली आणि पांडव वंशाचा राजा जन्मेजय याने मोठा सर्प यत्न करण्याचा आपला इरादा जाहीर केला
हा यज्ञ इतका शक्तिशाली असल्याचे म्हटले जात होते की त्यामुळे त्या देशातील सर्व सापांचा नाश होईल. जेव्हा आस्तिकाला या योजनेची माहिती मिळाली तेव्हा त्याला माहित होते की त्याला त्वरित कृती करावी लागेल. आयुष्य निर्धाराने तो त्याचे भाऊ, मामा आणि नाश पावलेले इतर असंख्य सापांना वाचवण्यासाठी निघाला. त्या बलिदानाच्या ज्वालांनी त्यांना ग्रासण्याचा धोका असताना आस्तिकाने त्याच्या विलक्षण शक्तीसह हस्तक्षेप केला. त्याने सापांना मृत्यूच्या जबड्यातून मुक्त केले, त्यांना अग्निमय नशिबापासून वाचवले. परंतु एवढेच नाही, त्याने आपल्या पालकांवर संतती देखील दिली. अशा प्रकारे त्याची वंशावळ आणि वारसा चालू राहील याची खात्री केली. त्याच्या तीव्र तपश्चर्या, प्रतिज्ञा आणि वेदांच्या अभ्यासाद्वारे आस्तिकाने त्याच्या मागील कृतींच्या ओझ्यापासून स्वतःला मुक्त केलेलंच जशी वर्षे जात गेली तसंच ते करूचे त्याच्या पूर्वजांवरील तोंड आखे फेडले गेले. त्यांचे बंधन तुटल्यानंतर ते आस्तिकाला मागे सोडून स्वर्गाच्या क्षेत्रात गेले. जरी त्याने महान गोष्टी साध्य केल्या होत्या तरी जक्करूला माहित होते की पृथ्वीवरील त्याचा काळ संपला आहे. भक्ती आणि निस्वार्थतेचा वारसा मागे सोडून तो मरणोत्तर जीवन जगू लागला. शिवाय करुणा आणि शहाणपणाने चिन्हांकित केलेल्या आस्तिका या नायकाच्या कथेचा समारोप करताना सोतीची कथा पूर्ण वर्तुळात पसरली आणि म्हणून आदराने सोती आपल्या प्रेक्षकांकडे वळला. त्यांना आणखी कोणत्या कथा सांगायच्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सभा शांत झाली. प्राचीन भारतातील भक्तीचे एक चमकणारे उदाहरण असलेल्या आस्तिका या महाकाराच्या कथेने त्यांचे मन आश्चर्यचकित झाले. एका हिरव्यागार जंगलात जेथे पानांची सौम्य समिजळ आणि पक्ष्याची गोडदाणी हवेमध्ये भरली होती, सोनाक सोतीसोबत बसला. पूज्य ऋषीकडून आणखी एक कथा ऐकण्यासाठी उत्सुक होता. हे सोती कुतूहलाने चमकणारे त्याचे डोळे. सौनाक म्हणाला, विद्वान आणि सद्गुणी आस्तिकाचा हा इतिहास पुन्हा एकदा तपशीलवार सांगतो. आमची उत्सुकता खूप मोठी आहे. उन्हाळ्याच्या दिवशी सौतीचे स्मित एका उबदार वाऱ्यासारखे होते. जेव्हा त्याने एक कथा विणण्यास सुरुवात केली जी त्यांना जुन्या युगात घेऊन जाई. सुवर्ण युगात जेव्हा सूर्य चमकला होता आणि जग तरुण होते तेव्हा प्रजापतीला कद्रू आणि विंता या दोन मुली होत्या. या दोन बहिणी सकाळच्या ताऱ्यासारख्या तेजस्वी होत्या. त्यांचे सौंदर्य त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्या सर्वांना मोहित करत होते. त्यांनी आपल्या शहाणपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कश्यप या ऋषीशी लग्न केले आणि अशा प्रेमतेने वेले गेल्याने तो खूप आनंदित झाला. जेव्हा ते त्यांच्या प्रेमाच्या उदारपणाचा आनंद लुटत होते तेव्हा कश्यपने प्रत्येक पत्नीला देवांकडून भेट म्हणून एक वरदान दिले. आपल्या भावी मुलांचा विचार करत असताना कद्रूचे हृदय उत्कंठेने फुलले. मला 1000 मुले हवे आहेत, ती म्हणाली. तिचा आवाज संगीतासारखा वैभव आणि सामर्थ्यात सर्व समान आहे. विंतला देखील तिच्या संततीबद्दल एक दृष्टी होती. 2 मुलगे जे पराक्रम आणि आकारात कद्रूच्या हजाराहूनही पुढे जातील. त्यांच्या इच्छेने प्रसन्न झालेल्या कश्यपने त्यांना दोन्ही वरदान दिले. बहिणी त्यांची सोपी आवाजात आहेत हे जाणून आनंदित झाल्या. जशी वर्षे जात गेली तसंच कद्रूचे गर्भ 1000 सापांच्या अभिवचने पिकलेले होते. प्रत्येक जण त्याच्या आईची एक सूक्ष्म प्रतिकृती विंता देखील तिच्या 2 मुलांना घेऊन जात होती. परंतु ते विकसित होण्यासाठी त्यांचा गोड वेळ घेत असल्याचे दिसत होते. बहिणीच्या दासी सेवकांनी काळजीपूर्वक अंड्यांची काळजी घेतली, त्यांना उबदार आणि सुरक्षित ठेवले. परंतु जसजसे ऋतू बदलले कद्रूची अंडी फुटली आणि 1000 सापांना जरात सोडले. दरम्यान विंता अधीर झाली. तिने 500 वर्षे वाट पाहिली होती पण तरीही तिची जुळी मुले बाहेर आली नाहीत. तिच्याच्या भावनेने तिने त्यांच्या जन्माची गती वाढवण्याच्या आशेने एक अंडे तोडले. पण या कृतीमुळे इतिहासाची दिशा कायमची बदलेल. केवळ वरचा भाग असलेला ते गर्भ विकसित झाला आणि त्याचा खालचा भाग अजूनही तयार होत होता. त्याने विंताकडे रागाने पाहिले. तुम्ही हे अंडे अकाली तोडले असल्याने तुम्ही गुलाम म्हणून काम कराल कसे त्यात म्हटले होते. मुलगा आकाशात उठला आणि सूर्यदेवाचा सारथी झाला. त्या दिवसापासून तो दररोज सकाळी स्वर्गात फिरला. त्याची उपस्थिती सर्वांच्या विंताच्या आदित्यची आठवण करून देते. 500 वर्षे उलटून गेली आणि तरीही दुसरे अंडे बंदच राहिले. पण शेवटी जेव्हा ते उघडले तेव्हा गरुड सर्पभक्षक पक्ष्यांचा स्वामी बाहेर आला. पंख पसरून तो उड्या मारत डोंगरावर चालला. दैवी क्षेत्रात उच्चैश्वास नावाचा एक भर घोडा महासागराच्या खोल प्रदेशातून उदयास आला. सृष्टीची एक उत्कृष्ट कलाकृती. या तेजस्वी प्राण्यामध्ये एक अप्रतिरोधी शक्ती आणि प्रत्येक शुभचिन्ह असल्याचे म्हटले जाते. या आश्चर्यकारक दृश्याचे साक्षीदार असलेल्या 2 बाई उच्चैश्वासकडे विस्मयाने आणि श्रद्धेने पाहत होत्या. ते पाहत असताना श्रुतीने उच्चैश्वांची निर्मिती कशी झाली याची कथा सांगण्यास सुरुवात केली असे म्हटले जाते. त्याने सुरुवात केली की पवित्र मेरू डोंगरावर
देवांची जे परिषद बोलावली गेली, कठोर तपश्चर्या करणाऱ्या आणि उद्याच व्रतांचे पालन करणाऱ्या प्राण्यांचा समावेश असलेली दिव्य सभा अमरत्वाचे अमृत म्हणजेच अमृत प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होती. मिळूचे शिखर एका अलौकिक तेलाने चमकले. त्याचा सोने हिरगमन सूर्याच्या विखुरलेल्या किरणांद्वारे प्रकाशित झाला. पर्वताची भव्यता विस्मयकारक होती. ती मौल्यवान रत्ने आणि दैवी जीवनदायी वनस्पतींनी सुशोभित होती. त्याचे उतार पंखांच्या गायकवुनाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांनी प्रतिध्वनित झाले. तर विश्वासघातकी पाणी त्याच्या छातीवर फिरत होते. जेव्हा सोतीने आपली तथा पुढे चालू ठेवली, तेव्हा त्याने उभे केले की महान बुद्धीचा वशी नरज्ञानाने काकाशीय सभेला एक विलक्षण योजना प्रस्तावित केली होती. सोती म्हणाला, देवांना नरज्ञानाने असुराक्षसासह महासागराचे मंथन करण्याचे आवाहन केले होते. असे केल्याने त्यांना केवळ अमृतच मिळणार नाही, तर सर्व प्रकारची मौल्यवान रत्ने आणि अमृत देखील सापडतील. उद्देशाच्या भावनेने देवानी या भव्य कार्याची तयारी करण्यास सुरुवात केली. त्यांना माहीत होते की त्यासाठी दैवी आणि आसुरी शक्तीमधील अफाट शक्ती आणि सहकार्य आवश्यक आहे. सोतीच्या शब्दांनी हे दृश्य गणवले तेव्हा कोणीही न ज्ञानाच्या भोवती एकत्रित झालेल्या आकाशीय सभेची कल्पना करू शकत होते. त्यांचे चेहरे दृढनिश्चयाने भरलेले होते. आता एका भव्य साहसासाठी मंच तयार करण्यात आला होता. एक महाकार्याचा प्रयत्न जो स्वतः देवतांच्या संकल्पाची चाचणी घेईल. उतिष्यवास हा भव्य घोडा पुढे असलेल्या चमत्काराचा पुरावा म्हणून उभा होता. त्याची उपस्थिती जादू आणि भीतीच्या तेलाने कथेत भर घालत होती. सुतीची कथा जसजशी उलगडली तसंच श्रोत्यांच्या सोनार आणि त्याच्या साथीदारांच्या अंतकरणात उत्कंठा निर्माण होत असल्याचे लक्षात येत होते. वशीच्या शब्दांनी मार्गदर्शित होऊन ते काळ आणि अवकाशातून प्रवास सुरू करणार होते, ज्यामुळे दैवी रहस्य आणि प्राचीन विधेमध्ये जपलेली रहस्य उघड होतील. पवित्र कथेत वास्तव आणि मिथक यांच्यातील सीमा अस्पष्ट झाल्या, ज्याने ऐकणाऱ्या सर्वांना अशा क्षेत्रात पाऊल ठेवण्यास आमंत्रित केले जेथे देव आणि मानव एकत्र चालत असत. देवांच्या क्षेत्रात मंदारा नावाचा एक भव्य पर्वत उंच उभा होता. त्याची ढगासारखी शिखरे आकाशाकडे पसरलेली होती. डोंगर एकमेकांशी गुंफलेल्या वनस्पतींनी सुशोभित होता आणि प्राण्यांनी भरलेला होता. असंख्य पक्षी त्यांच्या सुरांची उधळण करत होते, तर शिकारी प्राणी फिरत होते. हे असे ठिकाण होते जिथे देवता, अप्सरा आणि किन्नर अनेकदा भेट देत असते. एके दिवशी देव एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमले. त्यांना दूधसागरातून अमहत्वाचे अमृत काढण्यासाठी मंदाराचा उपयोग मंथन काठी म्हणून करायचा होता. मात्र ते एकट्याने डोंगराला हटवू शकले नाही. निराश होऊन ते विष्णू आणि ब्रह्माकडे वळले, जे चिंतनशील अवस्थेत एकत्र बसले होते. विष्णूने त्याच्या कमळ डोळ्यासह देवांना मदत करण्यास सहमती दर्शवली. त्याने आनंद या पराक्रमी सर्पाला डोंगर, त्याचे जंगल आणि रहिवासी यांना फाडून टाकण्यास सांगितले. पराक्रमी अनंताने आज्ञा पाळली आणि देव समुद्रासमोर आले आणि अमृतासाठी पाणी मंथन करण्यासाठी त्यांची मदत मागितली. आवश्यक असलेल्या अथक प्रयत्नांची जाणीव असलेल्या महासागराने सहकार्य करण्यास सहमती दर्शवली, परंतु अमृतातील वाटा मिळवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर देव कासव राजाकडे गेले, ज्याने पर्वताचे व्यासपीठ म्हणून आपली पाठ दिली. इंद्राने चतुराईने मंदाराला कासवाच्या पाठीवर ठेवले आणि असुरांनी वासुकी या सर्पाला मंथन दोर म्हणून पकडले. मंथन सुरू झाले. अनंताने अंताने वासुकीची तोरपीवर केली आणि खाली केली. संघर्ष प्रचंड होता आणि वासुकीच्या तोंडातून ज्वालासह काळी वाफ निघत होती. विजेच्या या ढगांनी पाऊस पडला, ज्यामुळे थकेल्या देवांना ताजित्वाने केले. फिरत्या बंधारावर झाडांवरून फुलेही पडली, ज्यामुळे आकाशाचे पुनरुज्जीवन झाले. मंथन सुरू असताना महासागरात एक प्रचंड गर्जना प्रतिध्वनी झाली, जी खालच्या भागातील अनेक जलचर प्राणी आणि प्राण्यांच्या मृत्यूचे संकेत देत होती. मोठी झाडे त्यांच्या मुळांनी फाटली आणि पाण्यात पडली, ज्यामुळे आग निर्माण झाली जी वारंवार पेटत होती. डोंब विजेने भरलेल्या ढगासारखा दिसत होता आणि आग पसरली. सिंह, हत्ती आणि इतर प्राण्यांना भस्म करत होती. इंद्राने अखेरीस जोरदार शरीरच्या ज्वाळा विझवल्या. काही काळानंतर विविध झाडांमधून आणि वनस्पतींमधून निघणारा चिकट पदार्थ महासागराच्या पाण्यात मिसळला, ज्यामुळे त्यातील पाणी पिणाऱ्या देवांना अमरत्व मिळाले. त्या हिरड्या आणि रसांमुळे संतप्त खोल दुधाच्या पाण्याचे शुद्ध
लोणीमध्ये रूपांतर झाले तथापि अमृत अद्याप दिसू शकलेले नव्हते, ज्यामुळे देव थकले होते आणि त्याचे मंथन चालू ठेवण्याचे सामर्थ्य नव्हते. त्यांच्या आसनावर बसलेल्या ब्राह्मणाशी देवांनी संपर्क साधला, ज्यांनी त्यांना नवीन शक्ती देण्यासाठी नारायणाकडे मदतीची याचना केली. नारायणने होकार देत म्हटले, मी तुम्हाला पुरेशी शक्ती देतो. जा, डोंगराला पुन्हा स्थितीत ठेवा आणि पाणी मंथन करा. नव्याने सापडलेल्या जोमाने देवांनी पुन्हा मंथन सुरू केले. काम करत असताना विविध खजिन्यांचा उदय झाला. एका मोठ्या युद्धाच्या दरम्यान देव त्यांच्या बुद्धीच्या अखेरच्या टप्प्यावर होते. शक्तिशाली शस्त्रास्त्रे आणि शस्त्रांनी सज्ज असलेल्या दैत्य आणि दानवांनी दैवी शक्तीवर भयंकर हल्ला केला होता. परंतु सर्व काही हरवल्यासारखे दिसत असताना भगवान विष्णू आपल्या मंत्रमुग्ध स्त्रीरूपात नळासोबत प्रकट झाले. त्यांनी एकत्रितपणे पराक्रमी दानवांना फसवण्याची आणि त्यांच्या हातातून अमृत चोरण्याची योजना आखली. सुराईने आणि गुप्तपणे हे दोघे दानवांच्या हातातून अमृत हिसकावून घेण्यात यशस्वी झाले, जे देवते आनंदाने पीत होते. ते या घटनेमुळे खूप आनंदित झाले. तथापि राहू नावाच्या दानवाने स्वतःला देवापैकी एक म्हणून लपवून ठेवण्यात यश मिळवले होते आणि तो अमृता सहभागी होत होता. सूर्य आणि सोमाने त्याला ओळखल्याशिवाय त्यांनी इतर देवांना सतर्क केले. भगवान विष्णू त्याच्या खऱ्या रूपात सक्रिय झाला. सुदर्शन या त्याच्या शक्तीसह त्याने वेराने राहून विच्छेद केला आणि त्याचे डोके आकाशात उडवून दिले. दानवाचे शरीर जमिनीवर कोसळले, ज्यामुळे त्याच्या प्रचंड प्रभावाने पृथ्वी थरथर गेली. त्या दिवसापासून राहूचे डोके आणि सूर्य आणि सोम यांच्या दीर्घकाळापासून वय निर्माण झाले. भगवान विष्णू आणि नर यांनी असुरांच्या विरोधात एकत्र येऊन लढाई सुरू केली. देव शौर्याने लढले, परंतु दानव त्यांच्या हल्ल्यात अथक होते. दर आणि झाडांचे पर्वत आकाशातून कोसळले आणि दैवी शक्तींना गिळंकृत करण्याची धमकी देत होते. असे वाटत होते की युद्धभूमीवर लाल रंगाची पर्वत शिखरे विखुरलेली होती. जेव्हा सर्व काही हरवल्यासारखे वाटले, तेव्हा नर आणि नारायण लढाईत उतरले. भगवान विष्णूचे प्रवचन सुदर्शन प्रचंड प्रकाशाने प्रज्वलित झाले. त्याच्या मार्गातील हजारो दानवांचा नाश केला. लढवय्ये लोखंडी क्षेपणास्त्रे, मुठी आणि तलवारीने भिडले. तेव्हा हवा धोक्याच्या ओरड्यांनी भरलेली होती. पर्वत जमिनीवर कोसळल्याने त्यांच्या पायांखाली पृथ्वी थरथरत होती. युद्ध त्याच्या पराकाष्ठेला पोहोचले तेव्हा नर आणि नारायण यांनी आपला संपूर्ण घोष असुरांवर सोडला. युगाच्या शेवटी सर्व काही भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्निप्रमाणे सुदर्शनाने विनाशकारी शक्तीने दानवांना चिरडले. देव ध्येयाने लढले, परंतु भगवान विष्णूची शक्ती त्यांच्या विजयात निर्णायक घटक ठरली. युद्धानंतर देवानी मंदाराला योग्य आदर दिला आणि त्याला त्याच्या योग्य ठिकाणी परतवले. त्यांनी प्रार्थना आणि स्तोत्रे अर्पण करून त्यांचा विजय साजरा केला. त्यांच्या आनंददायी ओरड्यांनी स्वर्ग भरले. इंद्र आणि इतर देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्याला सुरक्षिततेसाठी अमृत पात्र सादर केले आणि अशा प्रकारे देव आणि असुर यांच्यातील महान युद्ध संपुष्टात आले. भगवान विष्णू पुन्हा एकदा विजयी झाला. त्याच्या दैवी सामर्थ्याने आणि चातुर्याने दिवस वाचवला होता, ज्यामुळे पुढे चालू राहणे सुनिश्चित झाले होते. प्राचीन कथांच्या क्षेत्रात सौती कुश कथाकार त्याच्या श्रोत्यांसमोर बसला, जो त्या काळात आणखी एक मंत्रमुग्ध करणारी कथा सांगण्यास उत्सुक होता. नीट ऐका, त्याने सुरुवात केली. कारण मी आमता या दिव्य आमताला महासागराच्या विशाल विस्तारातून कसे मंथन केले गेले याची कथा सांगेन. सौती बोलत असताना त्याच्या शब्दांनी त्याच्या श्रोत्यांना जुन्या युगात नेलेच्या दिवसात दोन बहिणी विंता आणि कद्रू त्यांच्या बुद्धी आणि चातुर्यासाठी ओळखल्या जात असत. त्यांचे संभाषण उच्चश्वास या भव्य घोड्याकडे वळले, ज्याच्या सौंदर्याने आणि पराक्रमाने तो पाहणाऱ्या सर्वांची मने जिंकली होती. मला सांगा, प्रेमळ बहीण कद्रूने विंतला विचारले, हा भले घोडा कोणत्या रंगाचा आहे? विंताचे स्मित तेजस्वी होते आणि तिने एक उत्तर दिले, उच्चश्वास नक्कीच पारगा आहे. दोन्ही बहिणींनी एक खोडकर नजर टाकली आणि त्यांचे संभाषण घोड्याच्या खऱ्या रंगावर पळे लावण्याकडे वळले. मला वाटते की तो त्याच्या शेपटीवर काळा आहे. कद्रू धूर्त स्मिताशाने म्हणाला, चला त्यावर पळेच लावूया. प्रिय विंता, जो दुसरा गुलाम बनतो तो हरवे बहिणी वेगळे झाले. प्रत्येकाने तिचा अंदाज बरोबर सिद्ध करण्याचा निर्धार केला. दुसऱ्या दिवशी ते उच्चश्वासात ठेवलेल्या तबेल्यात परतले, पण कद्रूने तिच्या बहिणीला फसवण्याचा बेत आखला होता. तिने तिच्या 1000 सख पुत्रांना बोलावले आणि त्यांना काळ्या केसांमध्ये बदलण्याचे आदेश दिले. घोड्याची शेपूट अंधारात झाकली.
तथापि तिच्या सापाने त्यांच्या आईची आज्ञा पाळण्यास नकार दिला आणि तिने रागाने त्यांना शाप दिला, असे म्हणत राजा जन्मेलेच्या सर्प बलिदानाच्या वेळी अग्नी तुम्हा सर्वांना भस्म करेल. स्वतः आजोबा भ्रमाने कदरूचा क्रूर शाप ऐकला आणि त्याच्या प्राण्याबद्दल करुणेने प्रेरित होऊन देवास तो मंजूर केला. जसे साप वाढत गे तसंच ते त्यांचे विषारी विष आणि सामर्थ्य सर्व सजीवांसाठी धोका बनले. ज्यांनी इतरांचा मृत्यू शोधला त्यांना त्यांचा मृत्यूच भोगावा लागेल असे नियतीने ठरवले. देवाने कदरूच्या कृतीला पाठिंबा दिला. हे अधिक चांगल्या गोष्टीसाठी आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन ब्रह्माने सापांचे वडील कश्यपला बोलावून घेतले आणि त्याला सांत्वन दिले, असे म्हणत, हे शुद्ध, ज्याने सर्व शत्रूवर मात केली, तुमच्या मुलांच्या नशिबाबद्दल शोक करू नका. 7 यज्ञात त्यांचा नाश फार पूर्वीच झाला होता. या शब्दांनी दैवी निर्मात्याने कश्यपला विष निष्क्रिय करण्याचे ज्ञान दिले. दोखाच्या दरम्यान सांत्वन दिल्याशा प्रकारे सोतीची कथा संपुष्टात आली. एक कथा विवली जी त्याच्या स्वतःच्या अंतकरणात कायमची कोरली जाईल. या प्राचीन कथेत आपल्याला नशिबाचे गुंतागुंतीचेच आहे आणि जीवन आणि मृत्यू यांच्यातील नाजूक संतुलनाचा पुरावा आढळतो. कथाकाराने त्याचे वर्णन संपल्यानंतर प्रेक्षकांना विश्वाच्या रहस्यांचा विचार करण्यासाठी सोडले गेले. जिथे आधी रात्र जसजशी सकाळला लागली तसतशी कद्रू आणि विंता या 2 बहिणी तातडीच्या आणि आदित्यच्या भावनेने बाहेर पडल्या. त्या भव्य घोड्याच्या उच्चस्वाना जवळून पाहण्याच्या मोहिमेवर होत्या, परंतु त्यांचा प्रवास त्याच्या स्वतःच्या आव्हानांशिवाय नव्हता. बहिणींनी गुलामगिरीबद्दल पैज लावली होती आणि केवळ या आश्चर्यकारक प्राण्याचे साक्षीदार झाल्याने ते त्यांचा वाद मिटवू शकले. ते चालत असताना समुद्राचा विशाल विस्तार त्यांच्या समोर प्रकट झाला. त्याचे पाणी डोळ्यांपर्यंत पसरले होते. हवेत प्रतिध्वनित होणाऱ्या कर्णबधिर आवाजासह आणि गर्जना करत बहिणींना त्याच्या विशालतेच्या तुलनेत लहान वाटले. तरीही ते त्याच्या भव्य उपस्थितीकडे आकर्षित झाले. त्याच्या खोलीमध्ये होणाऱ्या माशांची निव्वळ संख्या पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यातील काही इतके मोठे होते की ते संपूर्ण व्हेल घेऊ शकत होते. मकर आणि विविध प्रकारच्या प्राण्यांपासून ते कासव आणि मरींपर्यंत समुद्राचे पाणी प्राण्यांनी भरलेले होते. जलचर प्राण्यांच्या आवाजांनी हवा दाट होती. त्यांच्या गर्जना आणि किलकिल्या संगीताच्या कर्कश आवाजासारखी हवा भरून जात होती. जेव्हा बहिणी हे अविश्वसनीय दृश्य पाहत होत्या तेव्हा त्यांना महासागराच्या सामर्थ्याबद्दल भीती आणि सध्याची भावना जाणवली. जसे ते किनाऱ्याजवळ आले तसंच त्यांच्या लक्षात आले की त्याच्या किनाऱ्यावरील वारे पाण्याच्या पृष्ठभागावर कसे नाचत आहेत, ज्यामुळे हवेत उंच लाटा निर्माण होत आहेत. चंद्राच्या प्रभावाचा परिणाम सुजलेल्या लाटांमधून दिसून येत होता. जणू काही अदृश्य शक्तीने स्वतःला हलवले जात आहे. बहिणींना त्यांच्या कन्या खाली थरथरत असल्याचे जाणवले, कारण त्यांना समजले की महासागराचे पाणी यापूर्वीच विस्कळीत झाले आहे. आधी शक्तिशाली भगवान गोविंदाने देखील, ज्याने बुडालेल्या पृथ्वीला वर उचलण्यासाठी एकेकाळी जंगली डुक्कर रूप धारण केले होते, त्यांची नजर महासागराच्या खोलवर पडली, जिथे पुनरुत्पादित वशी आत्री यांनी त्याची रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता, परंतु 100 वर्षानंतर ते अयशस्वी ठरले. असे म्हटले जाते की महान देवता विष्णूने देखील त्याच्या योग निद्रेमध्ये आध्यात्मिक ढाळाच्या मंत्राखाली गाढ झोपेत या विशाल विस्तारात विश्रांती घेतली. महासागराच्या भव्यतेच्या तुलनेत ते फक्त लहान प्राणी आहेत हे लक्षात आल्यावर बहिणींना नम्र वाटले. ते तिथे उभे असताना बहिणी प्रेमळ प्रतिस्पर्ध्यासारख्या महासागरात वाहणाऱ्या शक्तिशाली नद्या पाहिल्या. प्रत्येक जण त्याच्या पाण्याला सामोरे जाण्यासाठी उत्सुक होता. महासागराच्या लाटा नाचत आणि फिरत असताना ते आश्चर्याने पाहत होते. नेहमी भरलेल्या आणि अमर्याद वाटत असलेल्या ऊर्जेने सतत फिरत असतात. जलचर प्राण्यांचे आवाज हवेत भरलेले होते. महासागराच्या सामर्थ्याची आणि वैभवाची सतत आठवण करून देणाऱ्या त्या बहिणी एका क्षणासाठी तिथे उभ्या राहिल्या. त्यांनी या अविश्वसनीय दृश्याची परिपूर्ण व्याप्ती घेतली, जणू ते विश्वात पसरलेल्या एका मोठ्या टेपेस्ट्रीचा भाग आहेत. असे त्यांना वाटत होते की ते लहान असले तरी त्यांच्यापेक्षा मोठ्या एखाद्या गोष्टीशी जोडलेले होते. आणि जेव्हा ते महासागराच्या विशाल विस्ताराकडे पाहत होते तेव्हा त्यांना माहीत होते की त्यांचा प्रवास योग्य होता, कारण त्याचे सौंदर्य आणि शक्ती पाहताला. दूरच्या काळात ही नागासारखी प्रजाती महासागराच्या विशाल विस्तारामध्ये राहत होती. त्यांची आई विंताची बहीण कदू हिच्यावर तिच्या भावाने अन्याय केला होता आणि तिने चतुराईने पैज लावून बदला घेतला होता. दक्ष 2 बहिणी ज्या त्यांच्या चतुराई आणि बुद्धीसाठी ओळखल्या जात होत्या, ते आकाशात फिरत असताना खाली अंतहीन या पाण्याकडे पाहत असताना ते महासागरावर
त्याच्या सर्व प्रकोपात झपाटलेले होते. वाऱ्याने प्रचंड लाटा कोसळल्या, ज्यामुळे अगदी सर्वात लवचिक प्राण्यांनाही घासण्याचा धोका होता. विशाल माशांच्या शाळा व्हायच्या